आज 3 जानेवारी 2026 आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जब्बारखेडा येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। सर्व मान्यवरांना अशी विनंती आहे की त्यांनी सावित्रीबाई फोटोचं पूजन करावं, दीप प्रज्वलन करावं। यांचं पूजन फोटो सरळ ज्योति सावित्रीबाई फुले की क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की
सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन झाले आहे. तर आता आपण स्वागताकडे वळूया. तर आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वासुदेवजी कोराम यांचे स्वागत रिषभ करेल अशी मी त्यांना विनंती. तसेच आमच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ शकुंतलाताई वसंत करेल अशी मी त्याला विनंती करते. आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्या विरेखाताई वलके यांचे स्वागत रिषभ करेल अशी मी त्याला विनंती करते. आयुष करेल अशी मी त्याला विनंती करते. सुधाताई बडावी यांचे स्वागत आयुष करेल अशी मी त्यांना विनंती. आशाताई कुंभरे करते. शशिकलाताई कोराम यांचे स्वागत आयुष करेल अशी त्यांना विनंती करते. त्यांना विनंती करते. तसेच शारदाताई सामसाईजी कोराम यांचे स्वागत ताई यशकुमारजी कोराम करते. तसेच समिताताई कुंभरे यांचे स्वागत करेल अशी मी त्याला विनंती करते. योगेश्वरजी काटेंगे यांचे स्वागत आयुष करेल अशी त्यांना विनंती करते. राजगिरे मॅडम यांचे स्वागत आमच्या भूमाताई मडावी हे करतील अशी त्यांना विनंती करतो. तर आज 3 जानेवारी 2026 म्हणजे सावित्रीबाई फुले जयंती. तर सावित्रीबाई नसती तर आज आम्ही इथं उभं राहिलो नसतो. कोणी स्त्री शिक्षिका बनली नसती, कोणी डॉक्टर बनले नसते, कोणी लेक्चरर बनले नसते, कोणी पायलट बनले नसते. पण आज आपण त्या सावित्रीबाईमुळे इथं उभे आहोत आणि स्त्रियांना सर्व ठिकाणी जाण्याचा हक्क तिच्यामुळे आपल्याला मिळाला आहे. तिचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये 3 जानेवारी 1831 ला झाला आणि सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत सावित्रीबाईचे 1840 साली अवघ्या 9 वर्षामध्ये तिचे लग्न झाले आहे. त्या फक्त 9 वर्षाच्या होत्या. सावित्रीबाईंना ज्योतिबांनी गणित शिकवलं. मग त्यांनी अशिक्षित लोक त्यांची थट्टा करायचे, त्या शिकवायला जायच्या, त्यांच्या अंगावर शेण फेकायचे. तरी पण त्यांनी सर्व सहन करून आपल्या मुली आपल्या बाया कशा सुशिक्षित होतील म्हणून त्यांनी सगळं सहन करून पहिले स्त्रियांना मानात आणलं. ज्योतिबांच्या मनात स्त्रियांच्या शिक्षणाविषयी मानाचे स्थान होते म्हणून त्यांनी पुण्यामध्ये 1848 ला मुलींची पहिली शाळा उघडली आणि त्या शाळेत पहिली महिला शिक्षक म्हणून सावित्रीबाईंची निवड करण्यात आली. त्या काळी अडाणी लोक मुलींना शाळेत जायचं नाही, मुलींनी फक्त चूल आणि मूल बघायचं. पण सावित्रीबाईंना आणि ज्योतिबाताईंना हे मान्य नव्हतं आणि त्यांनी दगड शेण अंगावर झेलून आपले कपडे खराब झाले, मान अपमान सगळं सहन करून त्यांनी आपल्या स्त्रियांसाठी पुष्कळ काही केलं. आणि शेतकऱ्यांच्या मुलींना दिवसा वेळ मिळत नव्हता म्हणून सावित्रीबाईंनी रात्रीची शाळा उघडली आणि 1864 ला त्यांनी अनाथ बाल आश्रम सुद्धा सुरू केले. त्या कार्यक्रमाचे स्वागत इंग्रजांनी केले. त्यांनी जो अनाथ बाल आश्रम उघडला त्या कार्यक्रमाचे स्वागत इंग्रजांनी सुद्धा केले. एवढे महान कार्य एका स्त्रीने संपूर्ण भारतीय स्त्रियांकरता केले. तर पुण्यामध्ये 28 नोव्हेंबर 1890 ला प्लेगच्या साथीने ज्योतिबाराव दगावले आणि त्यांच्या 7 वर्षानंतर 10 मार्च 1897 ला आपल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी शेवटचा श्वास घेतला. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व संसार, सोडिले सर्व घरदार. एवढेच बोलून मी आज इथे आपले प्रास्ताविक थांबवते आहे. ज्या सुखाताई मडावी आपल्या समोर 2 शब्द सांगत आहे अशी मी त्यांना
3 जानेवारी 2026 सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये संपन्न करत आहोत. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे जिल्हा परिषद शाळेच्या समितीचे अध्यक्ष वासुदेवजी कोराम, तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमच्या शकुंतलाबाई पुराम, तसेच ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे आमचे सदस्य विरेकाबाई वलके, तसेच या अंगणवाडी कार्यकर्त्या निर्मलाबाई कोडापे, तसेच आपल्या गावाच्या आशा वर्कर अलकाताई कुमरे आणि प्रमुख उपस्थिती म्हणून आज आपल्या गावातील सर्व या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमचे महिलागण आणि या शाळेचे सावित्रीबाई फुले म्हणून बनून आलेले आमचे शाळेच्या विद्यार्थ्यांनी, तसेच आपल्या शाळेचे विद्यार्थी, आज आपण या ठिकाणी सावित्रीबाई फुलेची जयंती साजरी करत आहोत. सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला खूप असे शिक्षणातून मार्गदर्शन केलेले आहेत आणि आपण त्यांच्याच मुळे आज या ठिकाणी 2 शब्द आपण बोलू शकत आहोत. आणि त्यांनी आपल्या महिलांना खूप असे क्रांती करून ज्या ठिकाणी का होईना आपल्याला जागा मिळत नव्हती, त्या ठिकाणी आज सावित्रीबाईंनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्या सावित्रीबाईमुळेच आज आपण ह्या खुर्चीवर बसलेले आहोत आणि या ठिकाणी सुद्धा बोलत आहोत. सावित्रीबाई खूप महान होत्या, म्हणून आज आपल्या या स्त्रियांसाठी खूप असं मोलाचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकणार नाही. त्यांचे उपकार आपल्या या भारतातल्या सर्व स्त्रियांसाठी खूप मोलाचे आहे. आणि आपल्या शाळेच्या या मुख्याध्यापिका मॅडम यांनी मला या ठिकाणी 2 शब्द बोलायला दिले, त्यांचे मी धन्यवाद मानते आणि याच ठिकाणी माझे 2 शब्द बंद करते. जय हिंद, जय भारत. आज दिनांक 3 जानेवारी 2000 प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जब्बरखेडा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी मिळून मोठ्या उत्साहाने साजरा करतो. माझे सर्व विद्यार्थींनो आणि आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष वासुदेव कोराम आणि आमच्या शाळेचे मॅडम देशमुख मॅडम, तसेच अंगणवाडी सेविका निर्मलाताई कोडापे, तसेच CRP जासुका मडावी आणि अंगणवाडी मदतनीस मीराबाई वलके, ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश काटेंगे, विरेका वलके आणि आपल्या गावातील महिला सर्व उपस्थित आहेत. आणि सावित्रीबाई फुले जीवनावर बोलणार आहोत. तर मी काही त्या जीवनातील महत्वाचे प्रसंग सांगत आहे, कृपया लक्षपूर्वक ऐकावे. आपल्या भारतात देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, तेव्हा स्त्रियांना मुलांना शिक्षणाची कसलीही सोय उपलब्ध नव्हती. शाळेत मुलींना कुणीही पाठवत नव्हते. अशा काळात हा महान आईनं एका गरीब घरी म्हणजे 3 जानेवारी 1831 ला जन्म घेतला. त्याच काळात मुलगी म्हणजे वस्तू समजायची. चूल आणि मूल हेच तिच्या नशिबी होती. परंतु महान कार्यकारी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई सोबत सन 1840 ला लग्न केले. त्यावेळी सावित्रीबाई अवघ्या 9 वर्षाच्या होत्या. सावित्रीबाईंना काहीच लिहिता वाचता येत नव्हता. त्यावेळी समाजातील अशिक्षित लोक टोमप मारायचे, त्यांची थट्टा करायची, पण त्यांनी मनापासून शिक्षण घेण्यासाठी तयारी होती. त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली व त्या बरेच काही गुण शिकल्या, सुशिक्षित झाल्या. एवढे आज बोलून मी आपले 2 शब्द बंद करतो. जय हिंद, जय भारत. तर मित्रांनो, आज 3 जानेवारी 2026 सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. तर प्रतिमेच्या स्वरूपात आपले सावित्रीबाई फुले हे आपल्याला दिसत आहेत.
आपला गाव जब्बारखेडा या ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्ती, पाहुणे मंडळी, या शाळेचे मुख्याध्यापिका राजगिरे मॅडम, अंगणवाडी मदतनीस सौ मीराबाई वलके, अंगणवाडी सेविका सौ निर्मलाबाई कोडापे, तर समस्त गावकरी मंडळी व माझ्या विद्यार्थी आज दिनांक 3 जानेवारी 2026 ला आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. तर मित्रांनो, आज दरवर्षीप्रमाणे शाळा, महाविद्यालय व अख्ख्या देशामध्ये सावित्रीबाई फुले यांचे जयंती साजरा करण्यात येत आहे. तर सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शाळा खोलली. सावित्रीबाईंना काहीच लिहिता येत नव्हते, पण ज्योतिबा फुले यांनी त्यांना खूप शिकवलं आणि त्यांना सपोर्ट केलं शाळा शिकायचा, आणि पहिली शाळा पुणे या ठिकाणी काढण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, ज्योतिबांच्या मनात स्त्रियांना शिक्षण द्यावे, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे, म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. पुणेमध्ये सन 1848 ला मुलींची पहिली शाळा उघडली. त्या शाळेत पहिली महिला शिक्षक म्हणून सावित्रीबाईंची निवड झाली. मित्रांनो, त्या काळी लोक अज्ञानी होते. जेव्हा सावित्रीबाई शाळेत जाण्यास घरून निघायच्या, तेव्हा गावचे लोक त्यांच्या अंगावर शेण, दगड मारून फेकायचे. बरेचदा बाईचे कपडे खराब व्हायचे, परंतु मनात तीव्र जिद्द असताना त्या काही घाबरल्या नाही. कारण मान अपमान त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. अपमानाच्या दिशेकडे पाठ फिरवली व शिक्षण सुरूच ठेवले. एवढेच आज बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. दिसले पाहिजे. चला